लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करण्यासाठी आपण येथे जमलो आहोत। लोकमान्य टिळकांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखली या गावी झाला। ते शिक्षक, पत्रकार, समाज जागृती करणारे विचारवंत आणि खरे राष्ट्रभक्त होते। त्यांनी भारताला केवळ स्वराज्याचे स्वातंत्र्याचे स्वप्नच दाखवले नाही, तर ते मिळवण्यासाठी संपूर्ण जनतेला जागे केले। त्यांची एक गर्जना आजही प्रत्येक भारतीयाच्या मनात उत्साह निर्माण करते। स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध अधिकार आहे आणि तो मी मिळवणारच। हे केवळ एक घोषवाक्य नव्हे, तर संपूर्ण भारत देशाला दिलेले प्रेरणेचे बळ। त्यांनी गणेशोत्सव, शिवजयंती उत्सव हे सार्वजनिक स्वरूपात सुरू करून लोकांना एकत्र आणले। त्यातून त्यांनी दाखवून दिले की संस्कृती आणि राष्ट्रप्रेम यांची सांगड घातली तर समाजात मोठा बदल घडू शकतो। त्यांच्या लेखणीत सत्यता होती, विचारात धैर्य होते आणि कृतीत राष्ट्रप्रेम होते। आज आपण आधुनिक भारतात जगत आहोत। मोबाईल, इंटरनेट, तंत्रज्ञान सर्व काही आपल्या हातात आहे, पण त्याचा उपयोग ज्ञान, संस्कार आणि देशाच्या प्रगतीसाठी केला तरच आपण लोकमान्य टिळकांचे खरे वारसदार ठरू। त्यांचा मृत्यू 1 ऑगस्ट 1920 रोजी मुंबई येथे झाला। आज आपण एक संकल्प करूयात की देशावर प्रेम करूयात, प्रामाणिकपणे शिक्षण घेऊयात, सत्याची साथ देऊयात आणि जबाबदार नागरिक बनूयात। धन्यवाद।